राज्य सरकार की बहुचर्चित योजना मुख्यमंत्री लाडली बहन योजना के तहत आज चांदा क्लब मैदान पर महिलाओं का जन सैलाब उमड़ा। तो आइए सुनते इस मौके पर राज्य सरकार के वन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ने इस योजना के संदर्भ में क्या कहा। आज वरोरा नाका परिसर में स्थित चांदा क्लब मैदान पर राज्य की बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना के तहत एक भव्य शासकीय कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसे बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति थी। इस मौके पर मंच पर राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर जोरगेवार, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल के साथ अनेक वरिष्ठ अधिकारी तथा विभिन्न विभागों के प्रमुख मंच पर उपस्थित थे। इस मौके पर अनेक महिलाओं को मान्यवर के हाथों सम्मानित किया गया। पूरा परिसर महिलाओं से भरा हुआ था और इस मौके पर हर तरफ यातायात को सुचारू रखने के लिए एक कड़ा बंदोबस्त भी रखा गया था और महिलाओं की उपस्थिति को देखते हुए यातायात को डायवर्ट किया गया था। तो आइए सुनते हैं इस कार्यक्रम को लेकर राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा, स्वयं उन्हें जवानी। आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही अनेक योजनांच्या मार्गदर्शनाची मशाल देण्याचा कार्यक्रम होता। आम्ही अभिमानाने सांगू शकतो की या महाराष्ट्रामध्ये 300 कोटी रुपयाचं बचत गटांना कर्ज वितरण करत महाराष्ट्रामध्ये आम्ही क्रमांक 1 वर आहोत। आत्ता आम्ही बचत गटासाठी डी-मार्ट, रिलायन्स पेक्षाही उत्तम मॉल तयार करण्यासाठी या ठिकाणी एक 11 एकर जागा निश्चित केली आहे आणि एक उत्तम मॉल ज्यामध्ये बचत गट त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू तिथं वितरित करू शकेल। दुसरा आम्ही निर्णय जिल्हाधिकारी मी आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी केला आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या छोट्या गोष्टी आहेत, जे मुंबई किंवा पुण्याचे कॉन्ट्रॅक्टर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसचं सरकार असल्यापासून ज्या पद्धतीचे निर्णय केले की साधा आश्रमशाळेचा भाजीपाला आहे मुंबईवाले का देतील, आम्ही निर्णय केला की आम्ही आपल्या जिल्ह्यापुरतं सरकारला सांगणार आहोत। एक तर महाराष्ट्रात हा बदल केला पाहिजे आणि आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये गणवेश असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, अंडे असेल, केळी असेल, अन्नधान्य असेल, हे बचत गटांनीच दिले पाहिजे। यासोबत एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे आणि ते म्हणजे पॅकेजिंग। आत्ता सर्वात मोठी अडचण अशी आहे की वस्तू तयार होतात पण त्याचं पॅकेजिंग हा आमच्यासाठी वस्तू विक्रीमधला एक मोठा स्पीड ब्रेकर आहे। कारण अनेक लोक आतल्या गुणवत्तेपेक्षा त्यावर असणारं जे वेस्टर्न आहे, कवर आहे, त्यावरचं पॅकेजिंग आहे, त्याला पाहून वस्तू विकत घेतात आणि म्हणून त्यावरही आम्ही साधारणतः काम करतो आहे। तालुका स्तरावर या चंद्रपूर जिल्ह्यात त्याचाही आम्ही एक सुंदर डिझाईन केला की तालुका स्तरावर मॉल केला पाहिजे, ज्याचा उपयोग भविष्यामध्ये या सर्व आमच्या बहिणींनी, मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की आमच्या जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 4,70,000 अर्ज मंजूर झाले। हाही आपल्यामध्ये एक बऱ्यापैकी रेकॉर्ड आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त काही अर्ज हे बँक खात्याशी आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक झालं नाही आणि त्याही अर्जासाठी आम्ही एक विशेष बैठक घेऊन त्याचंही जागरण आम्ही करणार आहोत। प्लीज पण आता जे घरकुल दिलं जाणार आहे त्या घरकुलावर पहिला हक्क स्त्रीचा असेल। आता कोणी दारू पिऊन रात्री येऊन आमच्या बहिणीला ही धमकी देऊ शकणार नाही की निघून जा, कारण आता धान्य मोफत आहे। आमच्या गॅस सिलेंडर आम्ही 3 मोफत देतो आहे, 50% बसमध्ये सवलत आहे, 1500 रुपये महिना आहे आणि यासोबत आता महिलांच्या संरक्षणासाठी विशेष योजना ही राज्य सरकार करते आहे आणि या माध्यमातून माझा विश्वास आहे की हा आमच्यासाठी आजचा दिवस फक्त मार्गदर्शन मिळावा नाही तर आमचा जिल्हा याही क्षेत्रामध्ये पहिल्या 3 मध्ये यावा या दृष्टीने केलेलं हे नियोजन आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव व्यारकर की रिपोर्ट।